वेलकम बॅक टू करिअर एक्सपर्ट इंडिया चॅनल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी महाराष्ट्र सीईटी सेलने जे विद्यार्थी पीजी साठी ऍप्लिकेशन केलेलं होतं, एमबीए सीईटी असो किंवा एमएमएस सीईटी असो, त्या विद्यार्थ्यांसाठी काय केलेलं आहे, तुमच्यासाठी फक्त तुम्ही जर ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये काही चुका केलेल्या असेल तर तुमच्यासाठी या ठिकाणी एडिट विंडो या ठिकाणी ओपन झालेला आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला एडिट करता येणार आपण ते देखील बघणार आहे. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया कोणती नवीन नोटीस एडिट मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी केलेल्या आहे आपण ते देखील बघणार आहे. सर्वप्रथम या ठिकाणी आल्याच्या नंतर हे बघा, एमबीए सीईटी एडिट फॅसिलिटी ओपन झालेली आहे. त्यामध्ये सर्वप्रथम काय ओपन झालेलं आहे बघा, या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी या ठिकाणी एडिट करण्यासाठी तुम्हाला चान्स दिलेला आहे आपण ते बघणार आहे. तर सर्वप्रथम आपण बघितलं कॅन्डिडेट नेम. तुमच्या जर नावामध्ये काही चुका असतील तर तो तुम्हाला करेक्शन करण्यासाठी या ठिकाणी विंडो ओपन दिलेला आहे. त्यानंतर तुमचा सेकंड नंबरला डेट ऑफ बर्थ, म्हणजे तुमच्या डेट ऑफ बर्थ मध्ये काही चुका असतील तर या ठिकाणी तुम्हाला त्या दुरुस्त करता येणार आहे. आणि त्यानंतर थर्ड नंबरला फोटोग्राफ, म्हणजे तुम्ही ब्लरी इमेज जर अपलोड केले असेल तर त्या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हाला अपलोड करायचं या ठिकाणी चान्स दिलेला आहे. आणि त्यानंतर फोर्थ नंबरला येतं तुमचं सिग्नेचर. सिग्नेचर मध्ये जर काही चुका असतील तर लवकर लवकर ते दुरुस्त करून घ्या. आणि त्यानंतर जेंडर, म्हणजे तुमचं मेल फिमेल जेंडर असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं, लवकरात लवकर ते चेंज करून घ्यायचंय जर चुका असतील तर. आणि त्या ठिकाणी नंतर काय झालंय, तुम्हाला या ठिकाणी नवीन एक विंडो काय आलेला आहे, म्हणजे ऍड सेकंड अटेम्प्ट. म्हणजे तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट अटेम्प्ट फक्त सिलेक्ट केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी काय झालेलं आहे, सेकंड अटेम्प्ट साठी सुद्धा या ठिकाणी सुविधा ओपन झालेल्या आहे. तर आपण त्यानंतर काय बघणार आहे बघा, आणि किती दिवसाचा कालावधी दिलेला आहे आपण ते देखील बघणार आहे. त्यानंतर हे बघा, या ठिकाणी जर आपण आलो तर द एडिट विंडो विल बी अवेलेबल फ्रॉम 28 फेब्रुवारी 2026 ते तुम्हाला 2 मार्च 2026 पर्यंत टाइम दिलेला आहे. तर तुम्हाला 3च दिवस दिलेला आहे. तर लवकरात लवकर तुम्हाला काय करायचंय, सीईटी सेल महाराष्ट्राच्या वेबसाईट वरती जाऊन लवकरात लवकर तुमचं जे काही चुका असेल तर करेक्शन करून घ्यायचं. जर तुम्हाला एमबीए किंवा एमएस सीईटी द्वारे जे काही नवीन अपडेट जाणून घ्यायचे असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटीची लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, त्याला क्लिक करून तुम्ही डायरेक्ट आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटीला फ्री ऑफ कॉस्ट आपला ग्रुप आहे, त्यामध्ये सर्व काही अपडेट्स असते आपण ते सगळ्यात प्रथम आपण त्यामध्ये शेअर करतो. तर लवकर लवकर तुम्हाला काय करायचंय, आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटीला जॉईन करायचंय. आणि तोपर्यंत धन्यवाद.